हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? बरेच असाल सगळे तुम्ही. आपण आज हे जे बघतोय ते फिश फ्राय मी करणार आहे. हे जे मॅरिनेशन दिसतंय ते ऑलरेडी माझ्या मम्मीनी करून ठेवलं होतं, पण त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं ती विसरली होती. सो मी आता इथे लिंबू पिळते. तवा गरम होतोय तेलाचा आणि हे जे मॅरिनेशन आहे मला परत एकदा व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कारण की आता लिंबू पिळलं आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. ओके. आता लिंबू पिळल्यानंतर अच्छा बिया पडल्या लिंबाच्या त्याच्यामध्ये. सो लिंबाच्या बिया ह्या काढूनच घ्यायच्या कधीसुद्धा, कारण की काय होतं, लिंबाच्या बिया जर राहिल्या आणि त्या जर दाताखाली कचकन आली ना एखादी पण, ते एवढं बेकार टेस्ट होते ना, एकदम कडू कडू लागायला लागतं. जेवणाची पण टेस्ट सगळी निघून जाते. तर याच्यानंतर आता मी हे करणार आहे की हे जे पापलेट आणि रव्यामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. हे सगळं पापलेट आणि जे बांगड्या आहेत ते मी सेपरेट करते, सो दॅट सेपरेटली मी ते बांगडे पहिले फ्राय करणार आणि त्याच्यानंतर मी पापलेट फ्राय करणार. ओके. आता हे मी सेपरेट करून घेते पहिलं, आणि सेपरेट करून घेतल्यानंतर आपलं हे जे रवा दिसते, मी रव्यामध्ये काहीच घातलेलं नाही, कारण की आम्ही हे जे मॅरिनेशन केलेलं आहे ह्याच्यामध्ये हळद आहे, मीठ आहे आणि घाटी मसाला आहे. बेसिकली घाटी मसाल्यामध्ये मीठ असतं आणि त्यामुळे थोडं मीठ ऑलरेडी आपण टाकलेलं आहे, प्लस मसाल्यामध्ये मीठ आहे. सो म्हणून मी रव्याला अजिबात मीठ मसाला काहीच टाकलेला नाही आहे. आपण डिरेक्टली हे घ्यायचं आहे आपला पीस आणि रव्यामध्ये बुडवून त्याला रवा व्यवस्थित कोट करून आपल्याला फ्राय करायचा आहे. ओके. रवा ना एकदम जास्त थिक पण नाही लावायचा. काय होतं माहिती आहे, त्याची पूर्ण जी लेयर असते ना, ती थिक लेयर आली ना की सगळी रव्याचीच टेस्ट लागते, तुम्हाला ते फिशची टेस्टच कळणार नाही. आणि कधी कधी असं सुद्धा होतं, थिक लेयर असली ना तर ते फक्त वरची लेयर करपते किंवा प्रॉपर झाले, फिश पकला असं वाटतं, पण ते ॲक्च्युली नसतो फिश फ्राय झालेला. आतमधून थोडासा तो कच्चा राहतो. सो कोटिंग करताना कोणतंही ते लेयर एकदम व्यवस्थित बारीक, एकदम अशी थिन लेयरचंच कोटिंग असावं. आता हे बांगडे मी सगळे टाकलेले आहेत आपल्या तव्यामध्ये, ते फ्राय होत आहेत मस्त. हे मस्त 5 मिनिटामध्ये, एका साईडला 2.5 मिनिट्स, दुसऱ्या साईडला 2.5 मिनिट्स, अँड इट्स डन. ऑफकोर्स तुम्हाला गॅसची फ्लेम थोडी फास्टच ठेवावी लागेल. आणि जेव्हा पलटत असतो ना आपण, तेव्हा कसं ते चरचरतं ना, खूप उडतं. त्या टायमाला जराशी फ्लेम तव्याची तुम्ही जरा कमी केली आणि नंतर पलटली ना तरी चालतं. मी तर तसंच करते. सो इथे आता आपले बांगडे मस्त क्रिस्पी फ्राय होत आहेत आणि